मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत एक नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना राबवली जात आहे. तर आज 6 सप्टेंबर रोजी एक नवीन निर्णय लागू करण्यात आला. तो निर्णय बघूयात आपण. तर बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. शासन निर्णय 2/9/2024 नवी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना महिन्याच्या सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुद्धा नोंदणी चालणार आहे. फक्त नियम काय बदलला बघा. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज करण्यास परवानगी देण्यात आलेली होती. तुम्ही हा अर्ज 11 ठिकाणी भरू शकत होता. वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टात असेल, त्यानंतर स्वतः भरू शकत होता, त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये भरू शकत होता. सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर बघा, तर 11 ठिकाणी म्हणजेच ज्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपल्या सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अशा 11 विविध ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत होता. आता शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. म्हणजे आजपासून तुम्ही फक्त अंगणवाडी सेवेकडे अर्ज करू शकता. इतर कोणत्याही ठिकाणी तुमचा अर्ज घेतला जाणार नाही. सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर आता बऱ्यापैकी सगळ्यांचे अर्ज भरून झालेले आहेत. फक्त लिमिटेड लोक महिला राहिलेले असतील, त्याच्यासाठी फक्त एका ठिकाणी अर्ज करू शकता तुम्ही, ते म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे. अर्ज तुमचा सप्टेंबर महिन्याच्या पूर्णपर्यंत भरला जाऊ शकतो, पण तुम्ही स्वतः तो भरू शकणार नाही. आता तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जावं लागणार आहे.